गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आदरणीय श्री दादा महाराज आणि सौ ताई माऊली, सर्व मान्यवर, शिक्षकगण, येथे जमलेले सर्व पाहुणे आणि स्वामी सेवेकरी, आज आपण सर्वजण गुरुपौर्णिमेच्या पवित्र आणि प्रेरणादायी दिवशी एकत्र आलो आहोत। गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। गुरूंवरील प्रेम व विश्वास असल्यामुळे आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आपण इथे जमलेल्या स्थानिक आणि बाहेरगावच्या एवढ्या लांबून आलेल्या कोकणातील राणेवाडीचे स्वामी भक्तांचे आपण स्वागत करूया। टाळ्याच्या गजरामध्ये प्रत्येकाने दापोली आणि मुंबई येथून सुद्धा काही स्वामी भक्त आले, त्यांचं पण आपण स्वागत करूया टाळ्यांच्या गजरात। आता कार्यक्रमाची सुरुवात प्रथम आपण परमपूज्य अण्णा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरतीने होईल। त्यासाठी मी दादांना विनंती करतो की त्यांनी प्रथम परमपूज्य अण्णा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करावी। आता एक सर्वांसाठी जे सरप्राईज आहे आपल्याला की आता आपण बघूयात की आता काय होतं आहे याची डोळा आपण सगळे याचे साक्षीदार होणार आहोत। श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी। मी आदरणीय दादांना विनंती करतो की त्यांनी आपला कार्यक्रम सुरू करावा। स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। देऊ का ओला गंध देऊ बोलच लावा लागते का बघा लागते का नाही तुला पाणी सद्गुरुनाथा स्वामी दीनांच्या नाथा। द्वार वंदन करुणी चरणी ठेवितो माथा। स्वामी भक्ती स्वामी शक्ती अंगी वाढता अण्णा अंगी वाढता। तुम्ही सतारता ओ वाळू आरती अण्णा सद्गुरुनाथा स्वामी दीनांच्या नाथा। त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवितो माथा। स्वामी दास स्वामी आस महती सांगता अण्णा महती सांगता। नगरे वाडी वस्ती फिरुनी स्वामी गान गाथा। ओ वाळू आरती अण्णा सद्गुरुनाथा स्वामी दीनांच्या नाथा। त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवितो माथा। स्वामी नाम स्वामी धाम करण्या मठ स्थापिता अण्णा स्वामी मठ स्थापिता। स्वामी माय जीवन तुमचे आदर्श गाथा। ओ वाळू आरती अण्णा सद्गुरुनाथा स्वामी दीनांच्या नाथा। त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवितो माथा। श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। श्री सद्गुरु अण्णा महाराज की जय। आता मी सौ शुभांगीताई हल्याळ यांना आमंत्रित करते। त्यांनी दादांच्या कारकिर्दीविषयी रचलेले विजयगीत सादर करावे अशी मी त्यांना विनंती करते। श्री स्वामी समर्थ। आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं माझ्या सद्गुरूंविषयीच्या माझ्या ज्या भावना आहेत तर ह्या भावना मी स्वतः रचलेल्या ह्या गीतातून व्यक्त करणार आहे। आणि हे गीत आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी सद्गुरूंच्या चरणी आणि श्री स्वामींच्या चरणी अर्पण करत आहे। विजय पताका श्री दादांची झळकते अंबरी हो झळकते अंबरी। स्वामी आहेत मंदिरी हो स्वामी आहेत अंतरी। विजय पताका श्री दादांची झळकते अंबरी। स्वामी आहेत मंदिरी
हो स्वामी आहेत अंतरी. अण्णांना या गुरुपदी ठेवून स्वामी सेवेचा ध्यासही घेऊन. अण्णांना या गुरुपदी ठेवून स्वामी सेवेचा ध्यासही घेऊन. नित्य निरंतर सेवा करीती खंडन सावा ध्यास हा मनी. नित्य निरंतर सेवा करीती खंडन सावा ध्यास हा मनी. स्वामी आहेत मंदिरी हो स्वामी आहेत अंतरी. प्रसन्न लोभस हास्य मुद्रा आशिष देती आबालवृद्धा. प्रसन्न लोभस हास्य मुद्रा आशिष देती आबालवृद्धा. प्रबोधनातून भक्ता मिळते चिंता भय मुक्ती हो. प्रबोधनातून भक्ता मिळते चिंता. खूपच अतिशय विलोभनीय, खूपच सुंदर, अगदी छान. धन्यवाद हल्याळ काकू. दादांची कारकिर्दी इतकी मोठी आहे तरी तुम्ही समर्पक शब्दात ती रचली व गायली, त्याबद्दल तुमचे खूप कौतुक. आपण सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आता आला आहे. ते म्हणजे दादा यांचा पाद्यपूजन सोहळा. मी सौ हल्याळ काकू, बोडस काकू, जोशी काकू, नांगरे काकू आणि ज्योत्स्नाताई यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. या 5 सुहासिनींनी श्री दादांचे पाद्यपूजन करून त्यांचे औक्षण करावे अशी मी त्यांना विनंती करते. गोरे लागो म्हण लागो रे लागो म्हण लागो रे लागो म्हण लागो रे लागो रे म्हण लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. नाम घ्यावे आवडीने ओ नाम घ्यावे आवडीने. व्हावे पावना गुरु भक्तीने गुरु भक्तीने. व्हावे पावना गुरु भक्तीने गुरु भक्तीने. म्हण लागो रे लागो 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 रे म्हण लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. म्हण लागो रे माझे गुरु भजनी. गुरु चरणांची ही गोडी गुरु चरणांची ही गोडी. मोह माया बंधन तोडी बंधन तोडी. म्हण लागो रे लागो 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 रे म्हण लागो रे माझे गुरु भजनी. गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी. गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी.
गुरु भक्तीच्या पूजनी म्हण लागो रे माझे गुरु भजनी म्हण लागो रे माझे गुरु भजनी गुरु भजनी गुरु भजनी. आज एवढा भाग्याचा दिवस आहे की आपल्या मंदिरातील ज्येष्ठ स्वामीसेवेकरी हल्याळ काका आणि काकू नुकतेच चारधाम यात्रा करून आलेत. तिथून ते गंगोत्री यमुनोत्री ते तीर्थ दादांच्या पाद्यपूजनासाठी घेऊन आलेत. हा किती मोठा भाग्याचा क्षण आहे. पंचारती तुझला गाता तव यश तव गुण सुतही तव गुण गाता जननी नीतमती मी तव कवणाला गाऊन प्रण करीते पंचारती तुझला. धन्यवाद सीमाताई. अतिशय सुरेल आवाजात दादांची पाद्यपूजा संपन्न झाली आहे. गुरु परमात्मा परेशो गुरु परमात्मा परेशो ऐसा ज्याचा दृढ विश्वासो ऐसा ज्याचा दृढ विश्वासो गुरु परमात्मा परेशो गुरु परमात्मा परेशो. गुरु म्हणजे परमात्मा ईश्वर. उदाहरणच द्यायचं झालं तर एका शिष्याला असं विचारण्यात आलं की तुझ्या पुढे गुरु आणि देव आले तर तू पहिले कुणाला वंदन करशील. तर शिष्य क्षणाचाही विलंब न करता सांगतो मी पहिले गुरूंना वंदन करील, कारण गुरु हा देवापेक्षाही मोठा असतो. तोच देवापर्यंत पोचवण्याचा मार्ग दाखवतो. हा गुरुप्रती असलेला विश्वास प्रत्येक शिष्याकडे असला पाहिजे. गुरुविणा कोण दाखविल वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट. अशा प्रकारे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची वाट गुरु आपल्या शिष्याला दाखवत असतात. प्रत्येक संकट ते दूर करत असतात. असेच आपले श्री दादा महाराज यांच्याबद्दल 2 शब्द सांगू इच्छितो. त्यांचे कार्य खूप मोठे आहे. गेले 38 वर्ष पुण्यातील डेक्कन येथील सुप्रसिद्ध चितळे बंधू यांचा संपूर्ण कार्यभार स्वतः दादा पाहायचे. काम म्हटले की त्यावरील निष्ठा, विश्वास व प्रामाणिकपणा हे सर्व गुण चितळे यांनी दादांच्यामध्ये हेरले होते. त्यामुळेच सर्व दुकानाची जबाबदारी चितळे यांनी दादांवर सोपवली होती. दादांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत परमार्थाचा मार्गसुद्धा एका बाजूला चालू ठेवला होता, आणि तो मार्ग म्हणजे स्वामींची सेवा. यामध्ये त्यांच्या सहचारणीची म्हणजेच आपल्या गुरुमाऊली सौ विनिताताई दामले यांची साथ सदैव होती व आहे. दादा गेले 30 वर्ष स्वामी सेवेमध्ये आहेत. स्वामी सेवा करता करता त्यांना अंबरनाथ येथील परमपूज्य अण्णा महाराजांसारखे गुरु लाभले. तेथूनच त्यांच्या साधनेला सुरुवात झाली. गुरूंना शिष्यातील गुण दिसले तेव्हाच त्यांनी दादांना सांगितले की तू पुण्यामध्ये स्वामींचा मठ स्थापन कर आणि माझे कार्य तू पुढे चालू ठेव. स्वामी सेवेचा प्रसार लोकांमध्ये कर. गुरूंची ही आज्ञा त्यांनी लगेचच अंमलात आणून नारायणपेठ पुणे येथे श्री स्वामी समर्थांची अतिशय
सुबक व विलोभनीय मूर्ती स्थापन केली. या मंदिरात स्वामींचे अस्तित्व जाणवते आहे. असे हे गुरुपद सहजासहजी प्राप्त होत नाही, तर त्यासाठी कठोर साधना करावी लागते. या कठोर साधनेमुळे श्री दादा महाराजांना गुरुपद मिळाले आहे. प्रत्येक शिष्यातील गुण ओळखून दादांनी सर्वांना एकत्र आणून कशी स्वामी सेवा करावी हे शिकवले. तसेच मंदिरातील पावित्र्य, शिस्त, स्वच्छता, शांतता कसे असावे हे सर्वांना सांगितले. मंदिरात आलेल्या सर्व भक्तांना दादा निरपेक्षपणे मार्ग दाखवतात. त्यांना वेगवेगळ्या सेवा करायला देऊन त्यांच्यावरील संकटे दूर करतात. अशा आपल्या श्री दादा महाराजांना शतशः प्रणाम. आजच्या या सोहळ्याला खास उपस्थित असलेले कोकणातून राणेची वाडी येथील सर्व स्वामी भक्तांचे मी स्वागत करतो व त्यांना व सर्वांना एकत्र व्यासपीठावर येऊन स्वामींचा प्रसाद घेण्याची विनंती करतो. चव्हाण काका. आपल्या आयुष्यातील पहिले गुरु म्हणजे आपले आईवडील व त्यानंतर समाजव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक समाजातील भावी पिढी घडवणारा शिक्षक हा गुरुस्थानी असतो. शिक्षक म्हणजे असा व्यक्ती जो विद्यार्थ्यांना शिक्षण देतो, त्यांचं ज्ञान वाढवतो, चारित्र्य घडवतो आणि त्यांना चांगला नागरिक बनवण्यासाठी मार्गदर्शन करतो. असेच आपल्यामधील काही सेवेकरी शिक्षकांचे आज इथे श्री दादांच्या हस्ते आपण गौरव करूया. मी सौ शुभांगीताई हल्याळ यांना व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित करते. शुभांगीताई हल्याळ या आयडियल हायस्कूलमध्ये नुकत्याच निवृत्त झाल्या आहेत. गेली 35 वर्ष त्या आदर्श शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. आपल्याला मिळणारा महिन्याचा पगार देखील त्या गरजू विद्यार्थ्यांसाठी खर्च करायच्या. त्याबद्दल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. मी सौ ज्योत्स्नाताई धर्माधिकारी यांना व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित करते. ज्योत्स्नाताई या तळेगावमध्ये योग शिक्षिका आहेत. गेले 25 वर्ष त्या योगासनं शिकवतात. त्याबद्दल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. मी सौ बोडस काकू यांना व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित करतो. लहान मुलांना शिकवणे ही किती अवघड कला आहे, ते काम बोडस काकू करतात. त्या शाळेमध्ये शिकवतात आणि मैदानावर सुद्धा लहान मुलांना शिकवतात. बोडस काकू जोरदार टाळ्या होऊ द्यात. यानंतर मी सौ आदिती लिमये यांना व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित करतो. आदितीताईंनी अतिशय माफक फी घेऊन अनेक उत्तम विद्यार्थी आपल्या शिकवणीमध्ये घडवले आहेत. आदितीताई, त्यांच्याबद्दल जोरदार टाळ्या होऊन द्या. मी सौ रचनाताई जाधव यांना व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित करते. या स्वतः उत्तम शिक्षिका आहेतच. रचना क्लासेसमधून त्यांच्यासारख्या चांगल्या शिक्षकांना नोकरीची संधी आणि चांगल्या मार्गदर्शनामुळे चांगले विद्यार्थी घडत आहेत. त्यांच्याबद्दल जोरदार टाळ्या होऊ द्या. मी श्री अजितराव काळेसाहेब यांना व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित करतो. त्यांच्या वतीने मी शर्वरीला विनंती करतो की तू वरती येऊन. अजितराव काळे सर हे शाळेत शिकवतात, तसेच ते क्लासेससुद्धा घेतात. अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू अजितराव आहेत आणि अतिशय निर्मळ स्वभावाचे व्यक्ती आहेत. अजितराव काळे यांच्या वतीने त्यांची मुलगी, त्यांची कन्या हा स्वीकार करत आहे भेटवस्तूचा. नाही गोसावी मॅडम
कोणाचे? मी सौ गोसावी मॅडम यांना व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित करतो. गोसावी मॅडम या मनपा शाळेच्या शिक्षिका आहेत व त्या तिथे मुलांना शिकवतात. मी शर्वरी काळेला व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित करते. शर्वरी बँगलोरच्या नामांकित कंपनीमध्ये कामाला आहे. तसेच ती भारतातील व भारताबाहेरील मुलांना स्पॅनिश ही भाषा ऑनलाईन शिकवते. रात्री उशिरापर्यंत अमेरिकेतील मुलांचे ती ऑनलाईन क्लासेसही घेते. त्याबद्दल तिचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. शर्वरी काळे ही दादांची भाची आहे, बहिणीची मुलगी आहे. दादांचे थोडे तरी गुण तिच्यामध्ये उतरणारच ना. मी डॉक्टर हर्षदा गायकवाड हिला व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित करते. डॉक्टर हर्षदा गायकवाड ही होमिओपॅथिक डॉक्टर आहे व ती तिच्या प्रॅक्टिसबरोबर धोंडूमामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. त्याबद्दल तिच्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. ही श्री दीपकराव गायकवाड आणि रागिणी दीपक गायकवाड यांची कन्या आहे. कुमारी सान्वी ही इथे आपले कला सादर करणार आहे. या छोट्या सेवेकरीला या व्यासपीठावर येण्याची मी विनंती करतो. सानवी खूपच छान नृत्यसेवा केली. आज पौर्णिमा आहे त्यामुळे देवीच्या स्तवनाने आपण सुरुवात केली आहे. अतिशय सुरेख सुरुवात झाली आहे. त्याबद्दल जोरदार टाळ्यांनी सानवीचं कौतुक करूया आपण. कोकणातून राणेचेवाडी येथून स्वामी भक्त येणार म्हणजे गायन सेवा ही झालीच पाहिजे. त्यांचा तो ढोलकीवरचा ताल आणि खड्या आवाजातील गाणं म्हणजे मन मंत्रमुग्ध होऊन जाते. ही गायनसेवा म्हणजे स्वामींच्या जवळ जाण्याचा मार्ग. ही गायनसेवा सादर करण्यासाठी मी श्री भरत चव्हाण यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. त्यांनी कृपया यावं. छंद लागो
जीवाला छंद लागो जीवाला जीवाला स्वामी समर्थ नामाचा स्वामी समर्थ नामाचा स्वामी समर्थ नामाचा स्वामी समर्थ नामाचा स्वामी नामाचा स्वामी ध्यानाचा स्वामी नामाचा स्वामी ध्यानाचा स्वामी नामाचा स्वामी ध्यानाचा स्वामी नामाचा स्वामी ध्यानाचा स्वामी रूपाचा स्वामी स्वरूपाचा स्वामी रूपाचा स्वामी स्वरूपाचा छंद लागो जीवाला जीवाला छंद लागो जीवाला जीवाला स्वामी समर्थ नामाचा स्वामी समर्थ नामाचा स्वामी समर्थ नामाचा स्वामी समर्थ खाली कर खाली मिल के खाली मिल कर माईक खाली मंडळी आज गुरुपौर्णिमेचा दिन आहे आणि आपण सगळे बहीण बंधू मध्ये लहान असोत नाही तर मोठे आहोत सर्व आपण एकमेकाचे भाऊ बहीण आहेत. हे गुरुबंदीचं नातं न कधी तुटणारं नातं आहे म्हणून त्यासाठी एक गीत घेतोय. गुरुपौर्णिमेच्या मंगल दिनी गुरुपौर्णिमेच्या मंगल दिनी गुरुबंधूनो आवडीनं या गुरु बहिणीनो सवडीनं या. सवड काढली तरच गुरूंचं दर्शन होईल नाही तर दर्शन कोणाला होणार नाही. या आपण तुमचं आपलं सगळ्यांचं महत् भाग्य आहे म्हणून सांगतो गुरु बंधूनो आवडीनं या गुरु बहिणीनो आवडीनं या. माझ्या स्वामीना माझ्या अण्णांना मागून करू मुदरा माझ्या स्वामीना माझ्या अण्णांना वाकून करू मुदरा. गुरु पौर्णिमेच्या मंगल दिनी गुरु पौर्णिमेच्या मंगल दिनी गुरु बंधूनो आवडीनं या गुरु बंधूनो सवडीनं या. माझ्या स्वामीना माझ्या अण्णांना माझ्या दादांना वाकून करू मुदरा माझ्या दादांना माझ्या अण्णांना वाकून करू मुदरा.
भक्त येती स्वामी दर्शनाला. आज गुरु पौर्णिमा दिनाला भक्त येती स्वामी दर्शनाला. भक्त येती दादांच्या दर्शनाला. आणि चरण कमलाचे तीर्थ हे घेऊ. आपल्या दादांचे चरण कमलाचे तीर्थ सर्वांनी प्राशन करायचं आहे. चरण कमलाचे तीर्थ हे घेऊ. करू वंदन पुन्हा पुन्हा. करू वंदन पुन्हा पुन्हा. माझ्या दादाना माझ्या अण्णांना वाटून करू उदरान. माझ्या दादांना माझ्या अण्णांना वाटून करू उदरान. आज जमला जनसागर गुरुदादांच्या दर्शनाला. अण्णांच्या दर्शनाला. अण्णांच्या दर्शनाला. भक्तीत नाऊ प्रेमात नाऊ. भक्तीत नाऊ तल्लीन होऊ. दर्शन घेऊ पुन्हा पुन्हा तरी समाधान होणार नाही. आयुष्यभरात तरी दर्शन घेतलं तरी आपलं समाधान होणार नाही. म्हणून आपल्या पूर्व पुण्यानुसार आपल्याला दादासारखे गुरु मिळाले. भक्तीचं नाव तल्लीन होऊ. दर्शन घेऊ पुन्हा पुन्हा. दर्शन घेऊ पुन्हा पुन्हा. माझ्या अण्णांना माझ्या अण्णांना वाटून करू उदरान. माझ्या दादांना माझ्या दादांना वाटून करू उदरान. नाम स्वामी समर्थ भक्त आवडीने जे घेती. नाम स्वामी समर्थ भक्त आवडीने जे घेती. स्वामी नामाने सारी विघ्ने दूर दूर पळती. भिवू नको मी पाठीशी आहे. भिवू नको मी पाठीशी आहे. शांती स्वामी पुन्हा पुन्हा. शांती स्वामी पुन्हा पुन्हा. माझ्या अण्णांना माझ्या अण्णांना माझ्या अण्णांना माझ्या स्वामींना माझ्या स्वामींना माझ्या अण्णांना माझ्या दादांना करू उदरा. माझ्या स्वामींना माझ्या दादांना करू उदरा. आता एक घेतो एकच घेतो. आपला टाइम कमी आहे. 10 गाणी लिहिली होती पण आपला टाइम कमी आहे. हाय हृदयामधी नाही पाहिला कधी. हाय हृदयामधी नाही पाहिला कधी. दादा दर्शन घडवाल का. अण्णा दर्शन घडवाल का. अण्णा स्वामी रूप दाखवाल का. अण्णा स्वामी
नाही पाहिला कधी अण्णा दर्शन घडवाल का अण्णा स्वामी रूप दाखवाल का अण्णा स्वामी रूप दाखवाल का अण्णा स्वामी रूप दाखवाल का कसे दुधामध्ये दह्यामध्ये ताकामध्ये दिसे लोणी कसे दुधामध्ये ताकामध्ये दह्यामध्ये दिसे लोणी तसेच दिसती माझे स्वामी चक्रपाणी तसेच दिसती माझे स्वामी चक्रपाणी हृदयी पाहू चला त्यांना मिळू चला हृदयी पाहू चला त्यांना मिळू चला सोहम स्वरूप दाखवाल का अण्णा स्वामी रूप दाखवाल का अण्णा स्वामी रूप दाखवाल का अण्णा स्वामी रूप दाखवाल का भक्त येती दर्शन घेती दाखवली संसार सारा स्वामी कृपा करा हो नका करू तुम्ही त्वरा स्वामी कृपा करा हो नका करू तुम्ही त्वरा स्वामी कृपा त्यांची करतो आम्ही भक्ती स्वामी कृपा त्यांची करतो आम्ही भक्ती स्वामी दर्शन घडवाल का दादा स्वामी रूप दाखवाल का दादा स्वामी रूप दाखवाल ना दादा स्वामी रूप दाखवाल ना स्वामी रूप दाखवाल का दादा स्वामी रूप दाखवाल का तर सगळ्यांनी हात वरती करायचे सर्वात प्रथम खरोखर स्वामी भक्त असाल तर सगळ्यांनी हात वरती करायचं अरे वा व्हेरी गुड स्वामी ओम मुखाने म्हणा नेतील नाव स्वामी पहिलं तिरा माझी पहिलं तिरा जीवनाचा वेळ सारा इथं घालवा जीवनात आनंद इथं मिळवा मंडळी या आनंदासारख्या घरात आपल्या वैभवात कुठं आनंद मिळणारच नाही कुणाकडेच ना श्रीमंताकडे पण नाही फक्त गरीबाकांनी ही ज्या जमलेली मंडळी तिथंच आनंद सगळ्यांच्या तोंडावर हसू आहे हाच खरा मोठा आनंद आहे स्वामी ओम गाणे म्हणा येतील नाव स्वामी पहिलं तिरा माझी पहिलं तिरा जीवनाचा दुःख सारा इथं घालवा जीवनाचा दुःख सारा इथं घालवा जीवनात आनंद इथं मिळवा जीवनात आनंद इथं मिळवा स्वामी ओम
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज मंडळी, अतिशय सुरेख गायन सेवा झाली आहे. कोकणात गायन सेवा म्हणजे अतिशय प्रसिद्ध सेवा आहे, सगळ्यांना माहीतच असेल. रात्री सगळेजण गायन सेवा करतात, आपण पुस्तकं घेऊन गायन सेवा करतो, ते न बघता गायन सेवा करतात. अतिशय सुरेख गायन सेवा झाली आहे, त्यांच्याबद्दल जोरदार टाळ्या. नुकतीच आषाढी एकादशीची वारी आत्ता पंढरपूरला गेली आहे, तरी वारी ज्यांनी कोणी वारी केली नाही त्या वारीच्यासाठी आपल्याला आपल्या मंदिरातील सौ नुपूर जोशी ही वारीचं दर्शन घडवणार आहे. सौ नुपूर जोशी आणि छोटी सेवेकरी अश्मिशा हिला मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. त्या दोघीजणी आपली नृत्यसेवा सादर करणार आहेत. नुपूर जोशी या जोशी हॉस्पिटलमध्ये परिचारिका आहेत. रुग्णसेवेबरोबर त्या वेळात वेळ काढून मंदिरातील सर्व उपक्रमामध्ये भाग घेऊन स्वामी सेवा करतात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या.
सुरेख सादरीकरण झालं आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या भूमिकेमध्ये तिचे आईवडील इथे उभे होते, त्यांनीसुद्धा या नृत्यसेवेमध्ये भाग घेतला. त्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या. आज स्वामींची आरती व महाप्रसादाचा लाभ ज्यांना मिळाला आहे असे श्री व सौ जोशी व तसेच सौ नीलन अभय सहस्त्रबुद्धे हे माजी क्रिकेटपटू ज्ञानेश्वर आगाशे यांच्या या भाचे आहेत. मी त्यांना दोघांनाही आमंत्रित करतो, स्वामींचा प्रसाद घेण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्याच्यावर त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर सदैव स्वामींचा कृपाशीर्वाद राहावा ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री व सौ जोशी साहेब व सहस्त्रबुद्धे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. यानंतर मी श्री देशपांडे साहेब यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यास आमंत्रित करतो. श्री स्वामी समर्थ. परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराजांना अभिवादन करून आणि सद्गुरू दादांना वंदन करून मी आपल्याला 2 शब्द सांगायचा प्रयत्न करतो आहे. मला आपण आपल्यातला समजून काही चुकल्यास सांभाळून घ्याल अशी आशा करतो. खरं पाहायला गेलं तर माझी योग्यता आहे की नाही मला माहिती नाही, परंतु श्री स्वामींच्या कृपेने जे काही सुचले ते सांगायचा प्रयत्न करतो आणि आपल्याजवळील ज्ञान दिल्याने त्यामध्ये वाढच होते असे म्हणतात. प्रत्येकाला आपल्या प्रपंचाची काळजी असते. भगवंतावर संपूर्णपणे निष्ठा ठेवल्याशिवाय आपली प्रपंचाची काळजी दूर होणार नाही. सर्व जगताचा जो पालनकर्ता आहे तो आपले पालन नाही का करणार? प्रत्येक गोष्ट त्याच्या सत्तेने होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. एक भगवंतावरची निष्ठा मात्र शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळा. आपण पुराणात वाचलेच आहे की भीष्माने पांडवांना ठार मारण्याची प्रतिज्ञा केली. भीष्म प्रतिज्ञा असती मग ती खोटी कशी होऊ शकेल? सर्व पांडव चिंताग्रस्त झाले, पण द्रौपदीची निष्ठा मात्र जबरदस्त होती. ती म्हणाली आपण श्रीकृष्णाला विचारू. तिने सर्व वृत्तांत त्याला कथन केला. श्रीकृष्ण म्हणाले, द्रौपदी तू आता असे कर, रात्री भीष्माचार्यांच्या आश्रमात जा, तिथे फक्त संन्याशांना व स्त्रियांना मुभा आहे. मी तुझ्याबरोबर आश्रमापर्यंत येतो. त्यानंतर श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊन भीष्माचार्यांच्या आश्रमापर्यंत गेले आणि बाहेरच तिचे अलंकार व इतर वस्तू सांभाळत बसले. श्रीकृष्णाने तिला आत जाताना सांगितले की भीष्माचार्य आता झोपत आहेत, अशावेळी तू आत जा आणि बांगड्या वाजवून नमस्कार कर. त्याप्रमाणे द्रौपदी आत गेली आणि बांगड्या वाजवून नमस्कार केला. त्यांनी लगेच तिला अखंड सौभाग्यवती भव म्हणून आशीर्वाद दिला. त्यांनी पाहिले तो समोर द्रौपदी. तेव्हा ते म्हणाले, द्रौपदी ही तुझी अक्कल खचितच नव्हे, तुझ्याबरोबर कोण आहे ते सांग. ती म्हणाली, माझ्याबरोबर गडी आणला आहे, तो बाहेर उभा आहे. भीष्माचार्यांनी बाहेर येऊन पाहिले. त्यांनी श्रीकृष्णाला ओळखले, परंतु आता सर्व काम होऊन चुकले होते. म्हणूनच परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे. या निष्ठेच्या आड जर काही येत असेल तर तो आपला अभिमान. हा अभिमान सर्वांना घातक आहे. ही अभिमानाची हरळी नाहीशी व्हायला भगवंताच्या नामासारखा दुसरा उपाय नाही. नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी ठेवावी. याच जगात हे नाम शांतीचा आणि समाधानाचा ठेवा मिळवून देईल. श्री स्वामी समर्थ. श्री चेतन चव्हाण यांना मी 2 शब्द आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं उपस्थित सर्व
बंधू भगिनी स्वामी सेवेकरांना मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर आमचं जे गाव आहे ते राणेचीवाडी, इथून साधारणतः 150 किलोमीटर अंतरावर असलेलं आमचं राणेचीवाडी गाव. त्या गावामध्ये गुरुवर्य दादा महाराज आणि अण्णा महाराज यांच्या आशीर्वादानं आणि स्वामींच्या इच्छेनं त्या ठिकाणी एक नवीनच आम्ही स्वामी समर्थांचं मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. खरं तर गुरुवर्य ब्रह्मीभूत अण्णा महाराज म्हस्के यांनी सर्वप्रथम जवळजवळ 25 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये आमचे काही जुने स्वामी सेवेकरी आहेत, आज इथे उपस्थित आहेत. त्यापैकी आमचे आत्माराम चव्हाण असतील, भरत चव्हाण आहेत, दत्ता शेळके आहेत, भगत महाराज आहेत आणि उपस्थित सर्वच आमचे सर्व सेवेकरी, त्यांच्या आशीर्वादानं खरं तर त्या ठिकाणी स्वामी सेवेकरांचं उपकेंद्र त्या ठिकाणी चालू झाला आणि जवळजवळ 22 ते 23 वर्षानंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वामीची इच्छा होती आणि त्यानुसारच त्या ठिकाणी स्वामी मंदिर झालेलं आहे. आणि मी तुम्हाला अभिमानाने सांगेल की त्या ठिकाणी गुरुवर्य अण्णा म्हस्के यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीच्याच मार्गदर्शनाखाली आणि परमपूज्य आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे गुरुवर्य जे आहेत दादा महाराज या माऊलींच्या आशीर्वादाने आणि सहकार्यातनं त्या ठिकाणी आज 2 वेळची सेवा त्या ठिकाणी उत्तमरित्या पार होते. खरोखरच गुरु म्हटल्यानंतर गुरुपौर्णिमा तर आपल्या मगाशी मॅडमनी सांगितलं की आपण जेव्हा बालवयात असतो त्यावेळेला आपले खरे गुरु असतात ते आपले आईवडील. आणि आज मी पाहिलं की आज ज्यांचा खऱ्या अर्थानं सत्कार झाला त्या इथं आपल्या व्यक्तिमत्व विकास ज्या घडवतात त्या आपले शिक्षणाच्या आपल्या सर्व शिक्षिका. खरं तर त्या माऊलींपुढे आम्ही बोलणं म्हणजे फार उचित होणार नाही, तरीसुद्धा त्या सर्वांचा मान सन्मान राखून आणि बालवय झालं आणि मग शिक्षण आध्यात्मिक गुरु आपल्याला लाभतात आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला जीवनामध्ये जगत असताना खूप काही अडचणी असतात, खूप समस्या असतात, खूप विचार आपण प्रत्येक व्यक्तीला एक वेगवेगळ्या विचाराने आपण ग्रासतो आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं जर आपल्याला मानसिक समाधान कशातून मिळत असेल तर ते आध्यात्मिक सेवेतून मिळतो. कारण आपण वेगवेगळ्या व्यवसायात असतो, वेगवेगळ्या पदव्यांमध्ये असतो, वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत असतो, पण त्यानंतर आपण प्रत्येकजण एक वेगळ्या विचारात गुंतलेला असतो, त्रासलेला असतो आणि निश्चितच त्यामध्ये आपल्याला जर का कोणता माध्यम असेल की आपण आपलं मन शांत करू शकतो तर ते अध्यात्म शांत आहे. आणि निश्चितच आज आपण या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालेले आहात ते गुरुवर्य आपले दादा महाराज यांच्याच आशीर्वादानं आपण त्यांना या ठिकाणी माऊली म्हणतोय, गुरुवर्य म्हणतोय आणि निश्चितच ते आपण सर्व स्वामी सेवेकरी आहोत, स्वामी समर्थांचे सेवेकरी आहोत. आपण ईश्वराप्रती कदाचित आपली तेवढी भक्ती नसेल की आपण डायरेक्ट ईश्वराशी कनेक्ट होऊ शकतो, पण आपल्याला ईश्वराशी कनेक्ट करायला कुठल्या तरी गुरुवर्यांची गरज असते आणि निश्चितच आज दादा महाराज आपण आम्हाला ती समज आणि मार्गदर्शन जो आध्यात्मिक आहे स्वामी समर्थांचं की त्या स्वामी माऊलींना आम्ही बोलू शकत नाही की माऊली आम्ही बोलतोय पण आमचा आवाज तिथपर्यंत पोचू शकत नाही. महाराज कदाचित माझं चुकीचं नसेल तर आपण हा माध्यम आहात की आम्ही आपल्या मार्फत स्वामींच्या प्रती तिथे पोचत आहोत निश्चितच आणि आपण दिलेल्या मार्गदर्शनावरच आम्ही या ठिकाणी कार्य करत आहोत. आपण मार्गदर्शनावर एक अनुभूती फक्त थोडक्यात सांगतो आणि मला माहिती आहे खूप लांबलेलं आहे, वेळ पण खूप झालेला आहे त्यामुळे जास्त लांबवत नाही. एक अनुभूती म्हणून मार्गदर्शन काय असतं त्याचं एक व्याख्या सांगतो. मीही वकील आहे, माझी मिसेस एक सरकारी कर्मचारी आहे आणि कर्मचारी म्हणून काम करत असताना अचानकपणे त्यावेळेला एका वरिष्ठांच्या आदेशाने एक थोडीशी चूक म्हणता येणार नाही पण आपण समजू ती चूक झाली होती 2011 साली जेव्हा ती नोकरीत लागून फक्त 1 वर्ष झालं होतं आणि त्यावेळच्या 2011च्या चुकीसाठी आज 2024मध्ये येऊन तिला त्या चुकीसाठी थोडं तिला म्हणजे असं प्रसंग आला की आम्ही खूप हेक्टिक झालो की बाबा आता काय करायचं काही समजत नव्हतं आणि खरोखर सांगतो गुरुवर्य दादा महाराज त्या ठिकाणी घरी आले आणि आमची जी समस्या होती मी गुरुवर्यांपुढे ती मांडली आणि आज ईश्वर कृपेने सांगतो 90% त्या समस्येतनं आम्ही बाहेर आलेलो आहोत.
म्हणजे हा मला झालेला अनुभव आहे. आणि अशा आमच्या राहण्याची वाडी असतील किंवा आमच्या तळामध्ये दादा येतात आमच्या मंदिरामध्ये. विविध जे आमचे सेवेकरी आहेत त्या सेवेकऱ्यांचे वेगवेगळे त्यांचे प्रश्न आणि त्यांना उत्तर ते मांडत असतात, त्यांना उत्तर देत असतात आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम करत असतात. मी म्हणूनच गुरुवर्य पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी साष्टांग दंडवत नमस्कार करतो आणि माझं लांबवलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद चव्हाण सर, अतिशय सुरेख मनोगत तुम्ही व्यक्त केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. काही खास सत्कार दादा स्वतः करणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण दादांची अमृतवाणीचा लाभ घेणार आहोत. सुरुवात करण्याच्या अगोदर असं मनामध्ये एक आहे की गुरुपौर्णिमा, गुरु हा विषय घेऊन मग आपल्या आईपेक्षा मोठा गुरु कुणी असेल असं वाटत नाही. आणि अशी आई की जी अपत्याकरता गेली 32 वर्ष सतत कष्टच करते. अशा 2 माता इथे उपस्थित आहेत. मी त्याच्यापैकी एक जणांना इथे बोलवतो, गीताताई कुलकर्णी. सर्वांनी जोरदार माईकच नाही चालू. हॅलो आईला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तू कर. जय जय श्री स्वामी म्हण. तू म्हण, त्यांना सांग सगळ्यांना. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी. कष्टातनं अशा चिन्मयसारखा हा जो मुलगा आहे त्याला सांभाळायचं आणि गेली 32 वर्षांत कुठेही चेहऱ्यावरती त्रासिकपणा नाही आहे. त्याचा अतिशय आनंदात दररोज त्या मंदिरामध्ये येतात. चिन्मय दररोज मंदिरामध्ये येतो आणि जे काय आज आपण बघितलं ही स्वामींचीच कृपा आहे. 1 वर्षभरामध्ये त्याच्यात खूपच सुधारणा झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांचं प्रोत्साहन आज जे त्याला मिळालं की आणखीन त्याच्यामध्ये सुधारणा होईल. दुसरी 2 नावं अशी आहेत माझ्याकडं की ज्यांचा उल्लेख कधी आपण करत नाही. अशी 2 मुलं म्हणता येतील. माझ्यासमोर एक बसलेले ते समीर आणि ओंकार, की जे आपला कार्यक्रम कुठेही असू देत ते त्यांच्या खर्चाने तिथे येतात आणि अखंडपणे 3 तास 4 तास किती लागू देत गुपचूपपणे आपलं सगळं चित्रीकरण करत असतात आणि यूट्यूबला ते पाठवतात. आणि समीर यूट्यूबला काय ते म्हणतात ना, काय त्याला सबस्क्रायबर्स आता 1 लाखापर्यंत ती एशी गाठ आलेली आहे. लवकर 1 लाख. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्याला आल्यानंतर जे सगळ्यांनी आश्चर्याचा धक्का जो दिला, मंदिराच्या युवा पिढीमधला जो एक भाग आहे, मंदिरामध्ये शिस्त आणि एक वेगळ्या प्रकारच्या दिशेने मंदिराची वाटचाल सुरू करण्यात ज्याचा महत्त्वाचा भाग आहे, असे युवा सेवेकरी प्रमुख श्री आशिष भांबुरे आणि त्यांचे संपूर्ण युवा सेवेकरी. यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊन द्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महत्त्वाचा सत्कार असा आहे की कार्यक्रम म्हटल्यानंतर आपण काही विभाग केलेले आहेत. म्हणजे समजा देणगी विभाग आहे किंवा अन्नछत्र विभाग आहे किंवा मंदिर साफसफाई आहे. प्रत्येक विभागामध्ये कोण ना कोणती ती लोक जबाबदारीने काम करत असतात. बाहेरगावच्या आपल्यासारख्या स्वामी भक्तांच्या त्यांच्याबरोबर फोनवरती सतत संपर्कात राहणं, बाहेरगावी ज्या आपल्या शाखा आहेत त्या शाखांना काही सूचना त्याच्याबाबत करणं आणि सगळे विभाग एकच मनुष्य जो सांभाळतो आहे तेच आपले जोशी काका. जोशी काकांकरता जोरदार टाळ्या होऊन द्या. ते खऱ्या अर्थाने युवा सेवेकरी आहेत. असं कुठलाही विभाग नाही ज्याच्यामध्ये जोशी काकांनी हात घातला नाही आणि यश मिळवलं नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा जो एक ठसा उमटवलेला आहे तो अमिटच आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
बरं द्या. ओंकार इथे नाही उपस्थित, तुम्ही ओंकारच्या वतीने मी स्वामिनीला वरती येण्याची विनंती करतो आणि तिने सत्कार स्वीकारावा, दादांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि सो रागिणीताई अतिशय उत्तम प्रकारे सूत्रसंचालन केलं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता पण. बरेच दिवसांनी त्यांना अभ्यास करायला लावला जरा. गुरुजन इथे उपस्थित आहेत, थोडे विद्यार्थी हवेत म्हणून मग त्यांना सांगितलं तुम्ही अभ्यास करा, आज परीक्षा दिली, तुम्ही सांगा उत्तीर्ण झालेत का नाही झाले. एक नंबर. धन्यवाद सर्वांचे. आता ज्यांना अचानक सत्कार प्राप्त झाले आहेत, मिळाले आहेत, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी. हे सर्वांना कोणाला माहीत नव्हतं. हे अचानक दादांनी आत्ता सांगितलं तेव्हा त्यांचा दादांच्या हस्ते सत्कार झाला, त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. हे सर्व त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसत होतं. हे मोठं भाग्य आहे त्यांचं. आता ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत असे दादांचे प्रबोधन म्हणजे एखाद्या गोष्टीतून आपल्याला बोध मिळतो व आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर त्यातूनच मिळते असे प्रबोधन अमृतवाणी सर्व स्वामी भक्तांना सांगण्याची विनंती मी दादांना करते. मी सौ क्षमाताई काळे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. क्षमाताई काळे या दादांच्या भगिनी आहेत, त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया. प्रबोधनाच्या आधी मी श्री हल्लाळ काका यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे व्यासपीठावर आमंत्रित करते. त्याच्यानंतर आपण दादांच्या अमृतवाणीचा लाभ घेऊया. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं, कोकणातून आलेल्या सर्व स्वामी भक्तांचं त्यांना वेळेवर सोडण्याचे हमी देतो मी त्यांना. कारण हल्ल्याळ काका उभे राहिले ते किती वेळ बोलतील हे दादांना सुद्धा माहीत नसतं. आजचा दिवस असा आहे गुरुपौर्णिमा, ज्याला व्यास पौर्णिमा हे म्हणतात. व्यास, सर्व गुरूंचे गुरु म्हणजे व्यास, अशी ही पौर्णिमा. आणि व्यास आणि त्यांचे सर्वजण शिष्य. तर व्यास मुनी, तर ही व्यास पौर्णिमा म्हणायला काही हरकत नाही, कारण व्यास इथं बसलेले आहेत ज्यांनी आधुनिक महाभारत लिहिलं. आधुनिक महाभारताचे शिल्पकार. महाभारत म्हणजे काय हो, फक्त नुसतं महाभारत का? व्यासांनी लिहिलेलं आहे 18 पुराणेषु, 18 पुराणं व्यासांनी लिहिली आणि संपूर्ण 4 वेदांचा व्यास करणारे म्हणजे म्हणणं आहे ते व्यास. असे हे व्यास. आपल्यामध्ये आपण सगळेजण सामान्य आहोत, आपण स्वामी भक्त आहोत, आपण स्वामी सेवेकरी आहोत. आपल्यातली सेवा पुढं जात आपण कुठपर्यंत पोचतो, तर ह्या पदापर्यंत पोचतो. पण त्याच्यासाठी काय लागतं? त्याच्यासाठी ध्यास लागतो, त्याच्यासाठी आत्मविश्वास लागतो, त्यासाठी भक्ती लागते, त्यासाठी श्रद्धा लागते आणि मुख्य म्हणजे त्यासाठी संयम लागतो. सद्गुरूंना माहीत होतं का हो आपण ह्या इथपर्यंत पोचू? एक छोटीशी मूर्ती म्हणण्यापेक्षा एक फोटो घेऊन, स्वामींचा फोटो घेऊन तिथून सुरू केलेलं हे कार्य, जे आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. आपण बघितलं केवढं मोठं मंदिर झालं आहे. आणि स्वामी परिवार जो आहे, इतका मोठा स्वामी परिवार जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात आहे, कर्नाटकात आहे,
उत्तर प्रदेशामध्ये आहे, इतर प्रांतामध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, मध्य प्रदेशामध्ये आहे, त्याचबरोबर परदेशात देखील आहे. असा हा स्वामी परिवार ज्यांनी तयार केला ते माझा श्वास, माझे सद्गुरू, माझे मायबाप, माझे लक्ष्मीनारायण सद्गुरू दादा महाराज आणि ताई माऊली यांना आजच्या दिवशी मी विनम्र अभिवादन करतो. आणि ही गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्यांना सुखाची, आनंदाची, समृद्धीची जावो आणि सद्गुरूंचे आशीर्वाद आपल्याला अखंडपणे असेच राहूत, आपल्यावर असे अखंड राहूत. आणि आज ज्यांनी सूत्रसंचालन केलं की रागिणीताई आणि दीपकराव ह्यांच्यावरसुद्धा अशीच कृपा सद्गुरूंची राहो आणि आपण खूप खूप चांगलं सूत्रसंचालन केलं आहे आणि आपल्यासुद्धा अशीच भरभराट होतो असं मी सद्गुरूंच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्याला हे सर्व दिवस सुखात जावं, आपले सगळ्यांचे जे मनोकामना सगळ्या पूर्ण होत आजच्या दिवशी ही सद्गुरूंच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि सद्गुरूंना जे आपण जे मागतो ते कधी नाही म्हणत नाहीत, हा त्यांचा गुण आहे आणि ह्या गुणाचाच मी आज फायदा घेतो आणि ह्या सगळ्या माझ्या मागण्या आपल्याकडं सादर करतो. आणि हे साकडं घालतो मी आपल्याला की आम्हाला सगळ्यांना सुखात ठेव, आनंदात ठेव असं म्हणलं तर चुकीचं ठरेल. कारण का माहिती आहे का, मी मागीन की आम्हाला दुःख मिळू दे, आम्हाला दुःख मिळू दे. कारण असं की माणूस सुखात असलं तर देवाची आठवण कधी करत नाही. माणसाला दुःख प्राप्त झालं की लगेच त्याला देवाची आठवण येते. आम्हाला सतत देवाची आठवण्यासाठी आम्हाला सगळ्यांना आपण दुःख द्यावं आणि त्यातून दुःखातून बाहेर काढण्यासाठी आपण तर इथं आहातच. म्हणून आमचं हे मागणं आपल्या चरणी मी सादर करतो, आपल्या चरणी मी मागतो आणि माझे हे 2 शब्द इथंच संपवतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद हल्लाळ काका, अतिशय सुरेख सूत्रसंचालन केलं तुम्ही. तुमच्याकडूनच आम्ही प्रेरणा घेऊन आज हे प्रयत्न केलेले आहेत. आता खऱ्या अर्थाने सूत्रसंचालन संपूर्ण झालं आहे असं मला वाटतं. हां, आता कार्यक्रमाला पूर्णत्व आलं असं मला वाटतं. हां, एक मिनटं. श्री स्वामी समर्थ. एकच आता फक्त की गुरुपौर्णिमा सन 2021 त्या दिवशी म्हणजे त्या दिवसाकरताचा योजना अशी होती की त्या दिवशी दादांनी गादीवरती बसावं आणि त्याच्याकरता जो पहिल्यापासून ज्यांनी प्रयत्न केला ते श्री आणि सौ हल्ल्या, श्री आणि सौ नाडगौडा आणि श्री आणि सौ नांगरे. तर मी यांना थोडं पुढं बोलवतो इथे. आपल्या मंदिरामध्ये गुरुपद असावं आणि त्या गुरुपदी तुम्ही विराजमान व्हावं अशी प्रस्तावना त्यांनी केली होती. असा प्रस्ताव त्याला ठेवलेला होता, पण ते शक्य नव्हतं कारण अण्णांच्या जागी दुसरं कोणी मनामध्ये असं त्यावेळेला नव्हतं. पण सगळ्या भक्तांचा आग्रह आणि काही कारणांनी, काही दृष्टांतांनी स्वतः अण्णांनीच दिलेली त्याला पुष्टी की तेव्हा 2021 साल गुरुपौर्णिमा त्या दिवशी हे गुरुपद स्वीकारलं. आणि त्याच्याकरता ह्या 6 जणांचं मी स्वतः कृतज्ञता म्हणून मी त्यांना आत्ता गुरुपद आहे म्हणून पण मनामध्ये पण कुठेतरी कृतज्ञता भाव आहे. तर एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या त्याच्याकरता. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता आपण दादांची अमृतवाणीचा लाभ घेऊया सर्वांनी. आणि आणखीन एक गुरुच उपस्थित आहे तिथं. गायन सेवेमध्ये श्रीमती घोडेकर अनेक वर्ष गायन सेवा करून अनेक विद्यार्थी त्यांनी तयार केलेले आहेत. अनेक महिला
भजनी मंडळं त्यांच्या ते स्वतः चालवतात, बरेच ठिकाणी ते स्वतः जातात. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सामुदायिक जप घेऊ आपण. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. आजच्या दिवशी आज गुरुपौर्णिमा खरं विशेष म्हणली पाहिजे. मला जुनी आठवण आली. अण्णा जेव्हा अंबरनाथला होते तर कोकणातली सगळी मंडळी त्याला सकाळचा कार्यक्रम उरकून आपापल्या केंद्रामधला सगळेजण अंबरनाथला धाव घ्यायचे. आणि असं होतं की त्यावेळेला आम्ही पुण्यातनं एक 2-3 लोक सेवेकरत्याला आम्ही जात होतो. आणि अण्णा सांगायचे सगळ्यांना, हे इकडनं आलेत, हे तळ्यातनं आलेत, हे राण्याच्या वाडीतनं आलेत, अमुक आलेत, 2-3 बस भरून आलेल्या आहेत. तर असं वाटलं की आपण अण्णांना एक दिवस सांगू की आम्ही पण पुण्यातनं येऊ, 30-40 लोक आम्ही पण पुण्यातनं येऊ. केलं, तसं केलं. म्हणजे सेवा करून पुण्यातनं आम्ही त्यावेळेला लोक घेऊन गेलो. पण आज परत तीच पुनरावृत्ती घडलेली आहे की आज सगळी लोक आज आपल्याकडे इथे आलेली आहेत. आणि जे मी अनुभव अंबरनाथला घेतला होता तो स्वामींच्या कृपेने आणि अण्णांच्या आशीर्वादाने आज तो इथे आपण एकदा सगळे परत घेतोय. तो गुरु हा गुरुच असतो. म्हणजे त्याच्याबद्दल आपण किती बोलावं तेवढं कमीच येते. आत्ता हल्लाळ साहेबांनी जे सांगितलं की व्यासांनी जी 18 पुराणं की त्यांचा असं की कुठला विषय त्यांनी घेतला नाही असं नाही, सगळ्या विषयांमध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे त्याच्यात. म्हणून व्यासांना पहिलं नमन. गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यास पौर्णिमा जे म्हणतात ते त्याच्याच करता की जो 18 पुराणं किंवा हा वेदांचं त्यांनी संपूर्ण परत रिडेव्हलपमेंट आपण जसं म्हणतो की त्याच्यामध्ये काही परत दुरुस्त्या करून किंवा त्याच्यात प्रत्येक युगामध्ये वेदांचं त्यांनी परत पुनरुज्जीवन केलेलं अशी एवढी थोर महती अशा व्यक्तींचं स्मरण करून मग गुरुपौर्णिमा. मग त्याच्यानंतर आपण शिक्षकांचे सत्कार केले आणि त्या शिक्षकांमध्ये
शर्वरीसारखी युवा सेवेकरी आणि ज्योत्स्नाताईंसारख्या ज्येष्ठ सेवेकरी हे सगळ्या स्तरांवरची त्यामध्ये शिक्षक आलेले होते. ह्या दिवसाचं गुरूंच्या विषयी आपण प्रत्येक हिंदू धर्मामध्ये कसं आहे, प्रत्येकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक आपल्या पूर्वजांनी आपल्यासमोर उदाहरणं ठेवलेली आहेत म्हणा, किंवा काही चालीरीती किंवा काही नियम त्यांनी घालून दिलेले आहेत. शेतीविषयी आपण ऋण व्यक्त करतो प्रत्येक, म्हणजे कोणाही बघा, बैलपोळा सण असेल तर बैलांविषयी ऋण आहेत. तसा आजचा दिवस हा गुरुजनांच्या विषयी आहे. आणि व्यासांचा जन्म आज झाल्यामुळं ही पौर्णिमेला हा महत्त्व व्यास पौर्णिमा तेवढा की त्यांचा जन्मच आज झाला. मुळात त्यांनी केलेलं कर्तृत्व आहेच ते. गुरु दसा मध्ये एकदा वाचलं होतं की कसा असावा आणि कसा नसावा, तर त्याच्यामध्ये एकदा आपल्या मोबाईलवरती कोणीतरी लिहिलं होतं गुरु कसा नसावा. तर ते वाचण्यापेक्षा गुरु कसा असावा हे पहिलं वाचणं महत्त्वाचं आहे. नकारापेक्षा होकार. त्या गुरूंच्या विषयी बाहेरनं काही ऐकण्यापेक्षा जर का स्वतः जाऊन तुम्ही अनुभूती घेतली. मी इथे आत्ता हा बसलो आहे, एक गुरु म्हणून बसलेलो आहे. मी जर का बाहेर पडलो होतो, मला लोक कोणी ओळखणार पण नाही की माझ्याकडं काही आहे. आम्ही जेव्हा परवा प्राचीताई पुरंदर इथं बसल्यात, त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो सत्संगाला. खूप चांगला सत्संग झाला. 100 लोक त्यांच्या घरामध्ये उपस्थित होती सत्संगाला त्यावेळेला. आणि एवढा मोठा सत्संग पहिल्यांदाच घडला तिथे. त्या स्वतः गायिका आहेत, त्यांच्याबरोबर अनेक त्यावेळेला गायक आणि गायिका पण उपस्थित होत्या. छान छान भजनं झाली त्यांची त्यावेळेला तिथे. स्वामींचा खूप मोठा गजर झाला. जेव्हा कार्यक्रम संपून आम्ही बाहेर आलो, आपले युवा सेवेकरी माझ्याबरोबर होते. आम्ही सगळे बाहेर रस्त्यावरून थांबलो होतो आणि त्यांच्या समोरच्या बंगल्यातनं त्यांना असं कळलं की कोणतरी महाराज प्राचीताईंच्याकडे आलेले आहेत. आणि त्या बंगल्यातनं सगळी लोक आता ते महाराज निघालेत म्हणल्याबरोबर आमच्या समोर न गेले भरा असे तिथे आतमध्ये कोण महाराज आहेत दर्शन घ्यायला म्हणून. आणि आशिष म्हटलं अरे लोक काय एवढी बरोबर गेली तिकडे, आम्हाला काय कळेना. आणि त्याच वेगात परत सगळे बाहेर आले. का तर त्यांना सांगितलं की महाराज तिथे बाहेर उभेच आहेत म्हणले, तुम्ही त्यांचा ओलांडून तुम्ही पुढं आलात म्हणले. ते ही पावती म्हणजे माझा जो साधेपणा आहे, मला हे आशिषनी सांगितल्यानंतर की ही तशी ही पावती आहे की मला जर का बाहेर कोणी ओळखत नाही तर ती पावतीच म्हणली पाहिजे मला. ती जो काय आहे तो तिथे मंदिरात आल्यानंतर आणि जेव्हा समोर बसल्यानंतर मग अण्णांची जादू सुरू होती तिथे. मग अण्णा बोलायला लागतात, काय कोणाचं उत्तर असेल काय नाही. महाराज बोलतात, अण्णा बोलतात. त्यावेळेला कधी अडलं तर मात्र विचारतो मी, सारखा त्यांना पण त्रास देत नाही. पण असे एकदाच आम्ही घरी सगळेजण बसलो होतो, हे सगळी मुलं त्याला लहान होती. आणि अण्णांनी मला एक मंत्र सांगितलं, एखाद्या मुलीचा जर का विवाह होत नसेल तर अमुक एक मंत्र घ्या, हा तुम्ही सांगा, त्या मुलीचा विवाह लवकर होईल. तर आता माझ्या मनात विचारलं की आम्ही सगळे घरचे आहोतच, काही बाहेरची पण मंडळी होती. आता हा मंत्र समजा ऐकला तर आणि त्यांनी सांगितलं तर काय होईल. अण्णांनी ही गोष्ट ओळखली. अण्णा बरोबर ओळखायचे समोरचा मनुष्य काय आहे, तो कुठल्या उद्देशाने आलाय. काही लोक काय करायचे, मुद्दामून तांत्रिक प्रयोग करायला जायचे. तांत्रिक प्रयोग केलेलं नारळ मठामध्ये आणून ठेवायचे. अण्णा काय काळ बाहेर बसलेले असायचे तर त्यांच्या लक्षात यायचं. ते बाहेर जाताना त्या माणसाला बोलवायचे गुपचूप, अगदी कोणासमोर जाहीर नाही करायचे. तो नारळ उचला म्हणायचे आणि चला निघा म्हणायचे. ते म्हणजे तांत्रिक कोणी वाईट दृष्टीने नारळ आणून ठेवला असेल तर तो बरोबर त्यांच्या लक्षात यायचा. माझा मनातला प्रश्न त्यांच्या लक्षात आला. ते म्हणले हे इथं सगळी जी लोकं बसलेली आहेत त्यांनी मंत्र तो ऐकला, पण तो मंत्र बोलल्यानंतर जे सामर्थ्य आहे ते तुम्हाला आहे म्हणले. ते तुम्ही सांगितलं तरच त्या मंत्राचं काम होणार आहे. बाकी कुणीही म्हणले सांगू देत, कोणाचं काही काम होणार नाही. आणि अण्णांच्याकडे असं बऱ्याच वेळा झालेलं आहे, त्यांच्या वहीमधनं काही लोकांनी मंत्र उतरून बाहेर लोकांना सांगून पण काम होणारच नाही ना. अण्णांच्याकडे जी वही होती मंत्रांची त्याच्यामध्ये अण्णांनी स्वतः सिद्ध केलेले मंत्र होते. आणि बऱ्याच वेळेला ती वही तिथे मला शेजारी बसून ठेवायची, ही वही हे अमुक पान.
जो कोणी येणार असेल त्याची काही अडचण असेल त्या अमुक अमुक पानावर त्याच्या हे उतरून घ्या तुम्ही. पण मला असा कधी मोह झाला नाही की ती वही पळवून न्यावी किंवा वहीमधलं मी फोटो काढावेत असं मला कधी वाटलं नाही. जे देतील अण्णा देतील, योग्य वेळेला देतील. आणि काही अशी घडलेल्या घटना आहेत की अण्णांनी देऊनसुद्धा त्या माणसांनी त्याचं सोनं केलं नाही. काही वेगळे लोकांच्यावरती प्रयोग करायला सुरुवात केली, पण मग अण्णांना असं कुठे जाणवलं असेल की असं ते कोणाला आयऱ्या गिऱ्याला सांगून उपयोग नाही, योग्य व्यक्तीलाच ते सांगावं. म्हणून अण्णांनी ती जी काय मेहनत घेतली असेल माझ्याकरता किंवा मला घडवण्याकरता त्यांनी जे काही सांगितलं होतं आणि मी ते करत गेलो. मी कधी वेळ बघितली नाही, माझी मी कधी नोकरी बघितली नाही. माझी नोकरीच मी सांगायला गेलं तर खूप अवघड होती. चितळे बंधू मिठाईवाले साधारण 20 ते 25 वर्षापूर्वी दुकानामध्ये इतकी गर्दी असायची, सतत गर्दी. आम्हाला चहा प्यायचं झालं तर एका हातामध्ये चहाचा ग्लास आणि एका हाताने पैसे, मी कॅशियर होतो, पैसे घ्यायचे, काम करायचं ते. आणि अशी नोकरी सांभाळून अण्णांनी जी सेवा सांगायचे ती सेवा मी करत गेलो. त्याच्याकरता कधी रात्री जागलो, कधी पहाटे उठलो. एकदा 11:15 वाजता ग्रहण लागणार होतं रात्रीचं. अण्णांनी सांगितलं या ग्रहणामध्ये बसायचं आहे आणि ग्रहण खूप मोठं होतं. पहाटे ते 3:30पर्यंत ग्रहण चालणार होतं. ते चंद्रग्रहण होतं. 11:15 वाजता मी आंघोळ करून जे अण्णांनी सेवा सांगितली ती सुरू केली 3:30पर्यंत. आणि त्याच्यानंतर परत देवांची पूजा वगैरे करून मी साधारण 5-5:30 वाजता मी झोपलो. पण 8 वाजता उठून मी परत नोकरीच्या दुकानामध्ये मी तिथे हजर होतो. पण त्यांनी सांगितलं वेळ कुठली आहे, रात्रीची आहे, मला जमणार आहे का, मला उद्या सकाळी उठायचं आहे असं नाही. कधी कधी एक भुकतं म्हणजे एका वेळेला जेवण करून राहा चालेल. नवरात्रामध्ये 9 दिवस एकाच वेळचं जेवण केलेलं. संध्याकाळच्या वेळेला जी ज्यांनी साधना केली असेल साधना करायची. आणि अष्टभुजा मंदिर इथे येऊन मी रात्री इथे बसायचो. अशा गुरूंच्याकडनं जे शिकत गेलो. फक्त सांगायची वेळ का आली की जेव्हा मी एखादी गोष्ट सांगतो, आज समोरचा जो व्यक्ती असती त्याला असं वाटतं की अरे दादांनी एखादं काम, एखादा मंत्र सांगितलेला आहे तो होईल की नाही म्हणून. माझ्याकडे काही काळा लोक येतात की 4 ठिकाणी जाऊन आलेले आहेत, बघू तुमच्याकडं होईल का. तर बघू तुमच्याकडं होईल का म्हटलं तर मी सांगतो असं नाही होणार, काम होईलच या विश्वासाने तुम्ही करा. मी असं कुठल्या एखादा तपासणीसारखा एखादा पदार्थ नाही, बघू हे वापरून काय होतंय, बघू ते वापरून काय होतंय, तसं नाही आहे. जे मी सांगतो तेवढंच करा, काम होणार, 100% काम होणार. आणि जेव्हा काम होणार असतं, जेव्हा मला काही स्वामींच्याकडनं किंवा अण्णाच्याकडनं काही संकेत आल्यानंतरच माझ्या तोंडून ते वाक्य बाहेर पडतं. आणि मग ते काम त्याला सिद्ध होण्याकरता, काम संपूर्ण होण्याकरता जे वजन लागतं ते तिकडनं आल्यानंतरच ते शब्द बाहेर पडतात. आणि मग त्याच्यावर ती कामं होतात. आणि त्याच्याबरोबर तुमचा विश्वास असतो, तुमची श्रद्धा असते. ज्या प्रसंगातनं गुरु कसा असावा, मी एक छोटीशी फक्त सांगतो गोष्ट. त्याच्यामध्ये अशी होती की खेडेगावामध्ये एक महाराज आलेले असतात आणि ते महाराज काहीही करतील अशी लोकांची श्रद्धा असते. त्यांच्याबरोबरच्या लोकांनी पण सांगितलेलं असतं तुम्ही महाराजांना कुठलंही काम सांगा, कुठलाही काम म्हणल्याशिवाय कुठलाही प्रश्न विचारा, तुमच्या ते समस्या दूर करतील म्हणून. एक म्हाताऱ्या बाई असतात, मुलाला घेऊन येतात, तिथे लहान मुलाला घेऊन येतात. आणि हा मुलगा खूप हट्टी आहे म्हणले, हा सारखा गूळ खायला मागतो, हा सारखा गूळ खायला मागतोय, तुम्ही याचा गूळ खाणं बंद करा पहिलं. महाराज म्हणतात ठीक आहे बाई, 8 दिवसांनी तुम्ही या मुलाला घेऊन या. 8 दिवसांनी ती बाई परत येते त्या मुलाला घेऊन, रांगेत थांबते, जेव्हा नंबर येतो तिचा दर्शन घेते, सांगते महाराज मी 8 दिवसापूर्वी आले तर तुम्ही सांगितलं होतात ना हा मुलगा गूळ खातो म्हणून मी आले होते, गूळ बंद करायचा म्हणून. तर महाराज म्हणतात बरं ठीक आहे, आण त्या बाळाला इकडं आण. त्याच्या डोक्यानं हात फिरवतात, बाळ गूळ खाऊ नका, उद्यापासून गूळ खाणं वाईट आहे. तो मुलगा काय आपला हो नाही, त्याला काही समजत नाही. ती बाई म्हणते मग हे एवढंसं सांगाल तुम्ही 8 दिवस लावले. ते म्हणतात बाई कसं आहे, मला स्वतःला गूळ आवडतो, 8 दिवस मी गूळ खाल्ला नाही म्हणून मी सांगू शकलो त्याला की गूळ खाऊ नको म्हणून. मी जे तुम्हाला सांगतो त्याच्यातनं मी स्वतः गेलेलो आहे, मी कोणाचा
दुःखामध्ये मी जेव्हा जातो सांत्वन करायला, ती दुःख मी भोगलेली आहेत, त्या परीक्षा मी दिलेल्या आहेत. म्हणून मी त्या अधिकारवाणीने काय वेळा सांगू शकतो की हे अमुक कर, अमुक करू नको. फक्त प्रश्न येतो कुठं, फक्त माझ्या पेहराव संदर्भात येतो की महाराज म्हटल्यानंतर जे तोंडासमोर की आपल्या डोळ्यासमोर जे येतं की बाबा पांढरे कपडे पाहिजेत, गळ्यात माळा पाहिजेत, भगत मान डोलायचं, तसंच पाहिजे का? नाही, तसं नाही. दाढी वाढलेली पाहिजे, असं जे डोळ्यासमोर चित्र येतं ते नाही आहे. पण त्याला माझं असं उत्तर आहे की जर माझा पेहराव असा आहे, ह्यांनी माझ्या कर्तव्यामध्ये किंवा स्वामींच्या सेवेमध्ये असं काही फरक पडतो का? ज्या समस्येवरती मी जर का उपाय सांगतोय तर त्या समस्येवरती तो उपाय लागू पडतोय, मग मी का ते दाढी वाढू, मी का त्या माळा घालू, मी का पांढरेच कपडे घालू? जे आवडतं ते मी आत्ता घालतोय. बघू पुढं मागं आणखीन समजा आलीच दाढी वाढवायची वेळ, समजा काही बाहेर पडायची वेळ आली, अजून नाही आहे तर बघू. गुरूंच्या विषयी खूप नम्र भाव. जेव्हा अण्णा स्वतः गुरूंच्याकडे जायचे, अण्णांनी सांगितलेलं असं होतं की ते जेव्हा त्यांच्या गुरूंच्याकडे जायचे तर त्यावेळेला असे कधी मांडी घालून बसले नाहीत, कधी खुर्चीवर बसले नाहीत. त्यांच्या गुरूंच्या समोर गुडघ्यावरती बसायचे. ते समोर गुरु बसलेले आहेत, अण्णा तिथे गुडघ्यावर बसलेले आहेत. हा नम्र भाव त्यांनी शिकवला. आणि जेव्हा आम्ही तिथे जायचो तेव्हा मात्र आम्हाला ते जवळ शेजारी बसून घ्यायचे. मग अण्णांना आम्हीच म्हणायचो, अण्णा तुम्ही सांगता गुरूंच्या पुढं कसं बसलं पाहिजे, आणि मग आम्हाला कशाला तुम्ही शेजारी तिथे बोलवता, आम्ही पण असे खालीच बसू, तुम्ही वर बसा खुर्चीवरती, आम्ही खालीच बसतो तिथे. कुठल्याही प्रकारे त्यांना का म्हणून कधी विचारलं नाही. जेव्हा तिकडनं येतं अमुक एक गोष्ट करायची आहे, करायची, अमुक एक गोष्ट करायची नाही तर का करायची नाही हे कधीच विचारलं नाही त्यांना. ज्यावेळेला साधनेमध्ये आपल्याला मन एकाग्र होत नसेल, आता काय होतं, बरेच स्वामी भक्त जे आहेत ते कोणी कधी गणपतीचे भक्त होते, कधी साईबाबांचे भक्त होते, कोणी गजानन महाराजांचे भक्त होते, आणि मग करत करत जेव्हा स्वामींच्याकडे येतात तर मनामध्ये असं थोडंसं द्वंद्व तयार होतं की कोणाची भक्ती करावी. मी साईबाबांची करत होते, मग त्यांचीच करू का, तर स्वामींच्याकडे आले मग स्वामींची करू, मग साईबाबा रागवतील का, मग मला ते शाप देतील का? ते कशाला देतील ना, या सगळा आपल्या उद्धाराकरता ती लोक आलेली आहेत, ते आपल्याला कशाला शाप देतील? जरी तुम्ही चुकलात, जरी त्यांच्याबद्दल अपशब्द वापरलेत तरी ते शाप देणार नाहीत. कुठेतरी तुम्हाला फक्त त्याचं जाणीव करून देतील की ते कोण आहेत. महाराजांच्याकडे काही वेळेला जी लोक जायची स्वामींच्याकडं, स्वामींची परीक्षा घ्यायला काही लोक गेलेली आहेत, त्या स्वामींच्या जी लोक तिथे समोर येतात महाराजांनी त्यांना तात्पुरती शिक्षा केलेली, पण त्याच्यातनं त्यांनी मुक्त पण केलं. त्यांना मोठमोठे आवली लोक आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी महाराजांची परीक्षा घ्यायची म्हणून ते गेलेले आहेत. मुळात माऊली हा शब्दच त्यांच्याकरता वापरलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज की स्वामी महाराज आणि गुरु माऊली अण्णा महाराज. अण्णांना असं गुरु माऊलीच आम्ही नेहमी म्हणायचो. तर असे जे आहेत असे कधी अण्णा मी कधी चिडलेले बघितले नाहीत, कधी संतापलेले नाहीत. कडक होते असं ऐकलं होतं, पण तो कडकपणा मला कधी त्यांनी दाखवला नाही. बहुतेक असं असेल की मी कधी चुकलोच नाही, जे ते सांगतील त्याप्रमाणे मी करत गेलो असं असावं म्हणून त्यांना मनातनं लाडका होतो. कधी गेलं तरी जवळ बसल्याशिवाय त्यांनी मला कधी बसवलंच नाही, इथेच कायम बसायचं म्हणायचे ते. अशा अण्णांचा आज जेव्हा आपल्या आशिष आणि युवा सेवेकऱ्यांनी जेव्हा मूर्ती इथे आणली आणि तो पडदा जेव्हा दूर केला तर इतका भावनिक क्षण मी खूप स्वतःच्या मनावर मी ताबा ठेवतो. मी असा कुठलाही कोणाच्या मृत्यू असू देत, कोणाचं काय असू देत, मी कधी माझ्या डोळ्यातनं पाणी आलेलं नाही. पण आज ह्या युवा सेवेकरांनी माझ्या डोळ्यातनं पाणी काढलेलं आहे, पण ते आनंदाश्रू होते. तर त्याच्याकरता एकदा जोरदार टाळ्या परत त्या सगळ्यांच्या करता, कारण इतकी सुबक मूर्ती त्यांनी, आणि वाटलं पण नाही मला
की असं काही असेल. मला वाटलं स्वामींचीच मूर्ती असेल बहुतेक ती. आणि गेले अनेक दिवस विचार होता समीर आणि आम्ही बोलत होतो अण्णांची मूर्ती करायची म्हणून. पण त्या मूर्तीला मूर्त स्वरूप आज ह्यांनी अचानकपणे दिलेलं आहे ते. आणि मग जेव्हा पूजा करायची वेळ आली तर जशी काही अण्णांचीच पाद्यपूजा करतोय असं त्यावेळेला माझ्या मनामध्ये सतत येत होतं. माझ्याबरोबर इथे समोर ज्योत्स्नाताई आहेत, तर त्या यायच्या आमच्याकडं. अण्णा जेव्हा यायचे पाद्यपूजन आम्ही त्यांचं करायचो तर त्या स्वतः त्या तिथे बरोबर असायच्या. आणि ते क्षण मला आठवले आणि त्याच्यामुळं नाही रोखू शकलो नाही. डोळ्यातलं पाणी मी वाहून दिलं थोडक्यात. कुठेतरी इतक्या वर्षाचा तो बांध होता, इतक्या वर्षाची दुःख जी बघितली होती, इतक्या वर्षाच्या ज्या परिस्थितीतनं मी गेलो होतो, ज्या परिस्थितीनं मी ताऊन सुलाखून निघालेलो आहे आणि आज इथे ह्या पदावर विराजमान आहे. आणि ह्या पदावर विराजमान आहे हे फक्त आपल्यासारख्याच सगळ्या स्वामी भक्तांच्या कृपेमुळं. नगरकर काका इथे बसले, ज्येष्ठ स्वामी भक्त आहेत, त्यांच्यासारख्यांचे आशीर्वाद. भाटे काका आहेत, वाळुंजकर काका आहेत आत्ता. आणि त्या सगळ्यांनी जेव्हा दुजोरा दिला तेव्हा ते गुरुपद स्वीकारलं. गुरु ह्याविषयी मी म्हटलं ना, जेवढं बोलू आपण तेवढं आत्ता कमीच आहे. मला वाटतं आता वेळ बहुतेक फक्त आता पोटातले जे गुरु ओरडत असतील त्याच्याकरता झालेली आहे. तर मी आजच्या गुरुपौर्णिमेला मी इथे थांबतो. सगळ्या गुरुजनांना एकदा परत सगळ्यांचे शुभेच्छा. सगळ्या गुरुजनांना जे त्यांनी सामाजिक कार्याचं भान ठेवून विद्यार्थी घडवलेले आहेत. आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना स्वामी कृपा जास्तीत जास्त करता यावी, जास्तीत जास्त घडावी, सेवा करता यावी, त्याच्याकरता खूप खूप शुभेच्छा. प्रसादाची सोय आपली इथे खाली केलेली आहे. आपण जे बाहेरगावचे भक्त आलेले आहेत, मला वाटतं इथे दापोलीहून आलेले आहेत किंवा इथे पाशीलकर साहेब म्हणून इथे बसलेले आहेत, वाशीहून आलेले आहेत. आणि सगळे राण्याच्या वाडीचे भक्त इथे जवळ आज 31-40 जे भक्त आलेले आहेत. तर खरंच जोरदार टाळ्या सगळ्यांच्या करता. कारण आज काल जर का पाऊस बघितला होता, पावसाचं लक्षण असून सुद्धा आज हे सगळं कार्यक्रम करून आलेले आहेत. तर त्या सगळ्यांना लवकर इथून सोडणं आपलं पहिलं काम आहे. म्हणून मी प्रबोधन थोडंसं आवर्त घेतो. आपण स्वामींचा एकदा जय जयकार करू परत आणि पुढच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन गायकवाडांच्याकडे मी देतो. एकदा आपण स्वामींचा जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. या गुरुपौर्णिमा सोहळ्याला आलेले स्थानिक व तसेच बाहेरगावाहून आलेल्या उपस्थित स्वामी भक्तांचे आम्ही आभार मानतो. या सोहळ्यासाठी अपार अथक परिश्रम घेतलेल्या सर्व सेवेकरांचे श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ यांच्यातर्फे कौतुक करत आहोत. या सर्वांशिवाय कार्यक्रम अपूर्णच आहे. असेच कार्यक्रम उत्तरोत्तर होत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना.